नमस्कार मित्रांनो, आज एमपीएससी गट ब म्हणजे संयुक्त गट ब चा मुख्य परीक्षेचा पेपर 2 म्हणजे सामान्य अध्ययन आणि बुद्धिमत्ता चाचणी हा पेपर आपण बघतोय. तर हा सेट डी आहे तुमच्या माहितीसाठी. चला, प्रथम बुद्धिमापन चाचणी म्हणजेच मेंटल अबिलिटीचे प्रश्न आहेत आणि या सेटमध्ये म्हणजे या परीक्षेमध्ये पेपर 2 मध्ये एकूण किती होते बुद्धिमापन चाचणीचे प्रश्न? हे 10 होते. 10 पैकी 9 प्रश्न जे काही होते हे एकदम सोपे होते. सगळ्यांचे जवळपास 9 प्रश्न हे सोपे म्हणजे बरोबर यायला पाहिजेत. बघूयात तुमचा स्कोर किती होतो, कमेंटमध्ये टाका. आणि एक प्रश्न थोडा लेंदी होता, म्हणजे तो कळाला तर खूप सोपा आहे, परंतु काहींना ते सुटलेला नसावा असं माझी धारणा आहे. तर बघूयात तुमचा स्कोर किती येतो. मला आता अपेक्षित आहे किमान 8 ते 10 मध्ये तुमचा स्कोर येणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर बघा, पहिला प्रश्न खूप सोपा आहे, फक्त मोठं रंगवलंय, बाकी काही नाही. एक आकृती दिलेली आहे. दिलेल्या आकृतीत एक महाविद्यालयाचे विविध खेळाडूचे प्रतिनिधित्व करते. चौरस फुटबॉल खेळाडूचे प्रतिनिधित्व करतं. हे चौरस जे काही आहे ना, हा काय कशाचं करतं? फुटबॉल. बरोबर, हा फुटबॉल साठी चौरस आहे. आणि त्याच्यानंतर त्रिकोण कशासाठी? क्रिकेटसाठी. थांबा, मी आता पुढे घेतो, मी थोडं लहान करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. ठीक आहे, आता सगळं काही व्हिजिबल असेल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पुढे मोठं करून घ्या. आता त्रिकोण कशा संदर्भात आहे? त्रिकोण हा क्रिकेटसाठी आहे, म्हणून काय आहे? क्रिकेट. बरोबर आहे, त्रिकोण हा क्रिकेटसाठी आणि वर्तुळ हा कबड्डीसाठी. हे वर्तुळ काय आहे? कबड्डी. ठीक आहे, हे वर्तुळ कबड्डीसाठी आहे. मी लिहिले इथे. आता काय प्रश्न बघूयात. हे उत्तर आकृतीचं काळजीपूर्वक निरीक्षण करून उत्तरे द्या. तर कबड्डी क्रिकेट हे दोन्ही खेळ खेळणारे परंतु फुटबॉल न खेळणारे. फुटबॉल कुठे आहे? फुटबॉलवर लक्ष द्या. हे फुटबॉल जो काही आहे हा इथून एवढा हे फुटबॉल आहे. बरोबर आहे. थांबा, मी कलर बदलतो म्हणजे लवकर लक्षात राहील. ठीक आहे, आता हा जो काही आहे हा काय आहे? फुटबॉल आहे. आता फुटबॉल न खेळणारे म्हटलेले, फुटबॉलच्या बाहेरचं आपल्याला घ्यायचंय, या चौरशीच्या बाहेरचं. काय? कबड्डी आणि क्रिकेट. हा कबड्डी वर्तुळ आणि क्रिकेट म्हणजे हा त्रिकोण. याच्यामध्ये काय आहे? हा 7 आहे, म्हणून हा 7 घेतला. बरोबर आहे, 7 खेळणारे परंतु फुटबॉल न खेळणारे खेळाडू आणि फक्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचे गुणोत्तर किती? क्रिकेट कोण खेळतं? क्रिकेट हे 7. ओके, बरोबर, हे 7 आहे, परंतु 7 कुठे आहे? कबड्डी आणि क्रिकेट खेळणारे आहेत. परंतु काय म्हटलं? कबड्डी आणि क्रिकेट हे खेळणारे किती झाले? 7. बरोबर आहे, ते आपण घेतलेले आहेत. परंतु फुटबॉल न खेळणारे हे 10 जे काही होते ते फुटबॉल न खेळणारे ते आपण घेतले का? नाही घेतले. बरोबर आहे, ते घ्यायचे नाही. न खेळणारे खेळाडू आणि फक्त क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूचे गुणोत्तर. क्रिकेट खेळणारे किती? हे 14. आता 7 1 7, 7 2 14 म्हणजे 1 2. हे गुणोत्तर पर्याय क्रमांक किती येईल? 1. हे करेक्ट उत्तर आहे. ठीक आहे, आता पुढे, आता मोठं करून घेतो मी. लक्षात आलं? काही नाही, सोपा, खूप सोपा प्रश्न होता, फक्त मोठं दाखवलेलं होतं, वास्तव्यात काही नव्हतं त्या प्रश्नामध्ये. ठीक आहे, आता पुढे. दिलेल्या आकृतीत संख्या विशिष्ट नियमांचे पालन करतात. दिलेल्या पर्यायामधून अशी संख्या शोधा जी प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येईल. आता इथं काहीतरी खाडाखोड केलेली आहे, त्याच्यामुळे मी हा खालचा प्रश्न घेतो. ओके, आता याच्यामध्ये काय? या क्वेश्चन मार्क जो काही इथं आहे ना, इथं कुठली संख्या येईल? आता ऑप्शन दिले 10 13 15 12. आता ऑप्शन कडून जाऊयात. 10 5 10, 5 10 50 नाहीये. 13 5 65 नाहीये. 15 5 75 नाहीये. 12 5 60 म्हणजे 12 येऊ शकतं का? आता इथं तर बसलं. 12 5 म्हणजे 12 गुणिले 5 बरोबर किती आलं? 60. हे आणि आता 12 7 84. बरोबर आहे, 12 गुणिले 7 बरोबर किती येईल? 84. आता 12 9 अष्टोदर्शे, 12 गुणिले 9 बरोबर 108. आता 12 गुणिले 3, 12 गुणिले 3 बरोबर 12 त्रिक किती? 36. अगदी तंतोतंत जुळतं, म्हणून पर्याय क्रमांक किती येईल? 4 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, आता त्याच्यानंतर खालील संख्या श्रेणी पूर्ण करा. आता एक संख्या दिलेली आहे बघा, ही पहिलीच हे करून टाकलेली, इथली घेतो मी आता. 37 36 37 34 37 32 37. 37 काहीतरी कॉमन आहे म्हणून आपण ती सोडून देऊयात. 36 34 कितीचा? 2चा फरक. 34 32 2चा फरक. 32
वजा 2 करायची, म्हणजे 2चा फरक आहे ना, म्हणजे इथं किती येईल 30 येईल. आणि आता ही कॉन्स्टंट किती आहे 37, म्हणून 30 आणि 37 म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. खूप सोपा प्रश्न आहे. आता बघा खालची संख्या, मला वरती खाडाखोड आहे ते नको. आता 100, 81, 64 असं लक्षात येतो की 100 10चा वर्ग, 9चा वर्ग आणि 8चा वर्ग, तसं आहे का? मग इथं तर हे पाहिजेच नव्हतं ना, इथं 5चा वर्ग 25 पाहिजे होता, तसं नाहीये, 51 आहे. म्हणजेच काय आहे, आता फरक बघूया. 100 आणि 81 मध्ये फरक कितीचा आहे? 100 आणि 81 मध्ये 19चा फरक आहे का? आहे. आणि 81 मधून 64 गेले, किती राहतात? 17, बरोबर आहे. आता 64 मधून 51 गेले, किती राहतात? 13. म्हणजे हे बघा 19 इथं येतो, 19, 17, 13 काही संबंध लक्षात येतो का? हे कुठल्या मूळ संख्या आहेत, बरोबर आहे. त्याच्यानंतर 13च्या नंतरची मूळ संख्या किती आहे? 11, बरोबर आहे ना. मग आता 51 मधून हे 51 आहेत, याच्यामधून जर 11 मायनस केले, 0 गेला 0, 6 म्हणजे 5 मधून 1 गेला 4, म्हणजे किती येईल? 40. म्हणजे ऑब्विसली इथं 40 येईल. आता इथं 11चा फरक झाला, 11च्या नंतरची येणारी म्हणजे 11च्या पूर्वी येणारी जी काही मूळ संख्या आहे ती कुठली आहे? 7 आहे. आता ते 40 मधून 7 आपण मायनस करू, 40 वजा 7 किती येईल? इथं 10 समजूयात, बरोबर आहे. 10 मधून 7 गेले, 3 राहिले, हा ह्याच्या इथं देऊन टाकला, म्हणजे किती राहिले? 3, म्हणजे 33, बरोबर जुळतं. म्हणून पर्याय क्रमांक किती येईल? 2. म्हणजे 40 हे योग्य उत्तर आहे, पर्याय क्रमांक 2. आता पुढे बघा, अक्षर श्रेणी आहे, खूप सोपं आहे. ओ डी ई पी हे नको. बघा आता ओच्या नंतर पी आला, आता एबीसीडी बनायची. एबीसीडी ओ पी क्यू आर एस टी, काही गरज नाही इथपर्यंत. आर तर आलं. आता डी, ए बी सी डी ई, त्यानंतर एफ, म्हणजे ई इथला स्किप केलेला आहे, ई एफ. आता जी स्किप करायचा, ई एफ जी एच, एचच्या नंतर आय येईल, आय स्किप करायचा, आयच्या नंतर जे येईल. आता आर जे कुठं आहे? आर जे पहिल्याच प्रश्नामध्ये आहे, म्हणून पहिल्याच ऑप्शन मध्ये आहे, म्हणून ऑप्शन नंबर 1 हे योग्य उत्तर आहे. पुढे जायची गरज नाहीये, इथं लक्षात येतं. आणि यावेळेस आता सगळं बघत जाऊ नका, टाइम कंझ्युम करा, कारण की खूप लेंदी प्रश्न पत्रिका आहे हे मी बघितलं. त्याच्यामुळं जिथं उत्तर निघालं नाही तिथं सोडून द्या. पूर्ण सोडूनलं आणि उत्तर लिहिलं तरी तेवढेच मार्क पडणार आहेत, आणि लवकर उत्तर लिहिलं, गोल केलं तरी तेवढेच मार्क पडणार आहेत. म्हणून वेळ हे कुठं वाचवता येईल तिथं वाचवा, ठीक आहे. आता पुढे, आणि आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत आलेला असेल तर तुम्हाला नक्कीच जर आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्राबरोबर शेअर करा, आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून ठेवा. बघा आता एका मुलीने एका मुलाची ओळख तिच्या काकाच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा म्हणून करून दिली, तर मुलगा आणि मुलीचे नाते काय? बघा हे सोपं आहे. हे बघा आता वरती कोण येईल? आजोबा, बरोबर आहे. आता आजोबा म्हणजे एका मुलीने एका मुलाची ओळख तिच्या काकाच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा, तर इथं खाली काय येईल? वडील, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर मुलगी, बरोबर आहे, त्याच्या खाली. आणि इथे काकाचे वडील म्हणजे काका वडिलांच्या मुलीचा मुलगा, बरोबर. काकाच्या वडिलांचा मुलीचा मुलगा, इथं काय येईल? मुलगी. आणि 1 मिनिट हालतं. बघा थोडक्यात इथे आकृती, वरती आजोबा आहेत, त्याचे 2 मुलं आहेत, एक स्वतः वडील आणि दुसरं त्यांची मुलगी म्हणजे त्यांची बहीण, बरोबर आहे. 1 मिनिट, हे होतं. हे बघा इथे आजोबा आहेत, असं झूम करा, इथे वडील, आणि इथे काकांची जे काही इथे सांगितलेलं होतं, काय सांगितलं? काकाच्या वडिलांच्या मुलीचा मुलगा. ओके, काकाच्या वडिलांचा मुलीचा मुलगा म्हणजे इथे सेकंड जनरेशन. आणि या इथे दोघं येतात, म्हणजे हे कोण येणार आहेत? भाऊ येणार आहेत. ओके, ते स्लाइड होतं त्याच्यामुळे एक्सप्लेन नाही करता येत व्यवस्थित, तर तिथं कोण उत्तर काय येणार आहे? भाऊ हे अंतिम उत्तर आहे, तुम्ही काढून बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे की खालील गणितीय पदावलीचे मूल्य शोधा ज्यामध्ये विशिष्ट क्रमाने येणारी 27 पदे आहेत.
एक पदावली दिलेली आहे, पदावली आपण बघूयात काय आहे ते. ओके, 5 3 5 6 2 4 3 5 4. ओके, म्हणजे हे रिपीट आहे. हे बघा, इथून रिपीट झालं, इथून रिपीट झालं, म्हणजे असे किती आहेत? 27 आहेत. बरोबर आहे. 27 म्हणजे याच्यात पद किती आहेत? 1 2 3 4 5 भागिले 5 किती आलो? 5 5 25 म्हणजे 5. आता उरले किती? 2 पद उरतात. असा 5चा गट होतो, 2 पद उरतात, म्हणजे हे सुरुवातीचे 2 पद. आता याची पदावली सोडून घेऊयात आपण. आता इथे घेतो हे 3 अधिक 5. ओके, 3 अधिक 5 किती हो? 5 आणि 3 8 किंवा 3 आणि 5 8. बरोबर आहे. आता हे वजा 6 इथे घेतले मी. ओके, वजा 6. ठीक आहे, वजा 6. 8 मधून 6 गेले, किती राहतात? 2. बरोबर आहे. आता हे 2 अधिक हे 2 किती झाले हो? 4. बरोबर आहे. आता या इथे हे 4 झाले की नाही? 2 अधिक 2 हे बरोबरचे चिन्ह आहे, वजा 4 नाहीये. आता वजा याच्यामधून 4 करायचंय, तर किती राहतील हो? 0. म्हणजे ही पदावली सोडवल्याच्या नंतर इथं काय येणार आहे? 0 0 येणार आहे. हे 5 वेळा 0 येणार आहे. तर म्हणजे 0 गुणिले 5 किती होईल? 0. आणि आता अधिक 3 अधिक 5 किती होता तो? 3 अधिक 5 बरोबर किती होईल? 8. म्हणून उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 2 हे 8 हे योग्य उत्तर राहील. ठीक आहे. आता पुढे खालीलपैकी 2 वेन आकृती व्यावसायिक, वकील आणि न्यायाधीश यामधील योग्य संबंध दर्शवते. आता बघा, व्यावसायिक याच्या अंतर्गत काय येणार आहे? वकील येणार आहे आणि न्यायाधीश येणार आहे. म्हणजे एक सर्कल आणि त्याच्यामध्ये 2 छोटे सर्कल, म्हणजे कुठली आकृती? पर्याय क्रमांक 1. कारण की हे मोठा सर्कल कशाला? व्यावसायिकला रिप्रेझेंट करतो, हा एक वकिलाला करतो आणि हा दुसरा सर्कल न्यायाधीशाला करतो. लक्षात आलं? ठीक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1. आता पुढे सचिन उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. हे पायथागोरसच्या प्रमेयावर आधारित आहे. आपण हे नंतर घेऊयात, पहिल्यांदा हा प्रश्न घेऊन टाकूयात. खालीलपैकी कोणते, ते सोडवतो मी, डोंट वरी. खालीलपैकी कोणते इतरापेक्षा वेगळे आहे? आता मीटर, यार्ड, मेल आणि एकर. हे बघा, मीटर, यार्ड आणि मेल हा जो काही गट आहे हा लांबी मोजण्यासाठी वापरतात. काय मोजण्यासाठी? लांबी. आणि एकर हा जो काही आहे तो कशासाठी? क्षेत्रफळ. म्हणून वेगळं काय येईल? एकर. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर राहील. आता आपला 9वा प्रश्न. सचिन काय आहे? उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. मी आता इथं खाली घेतो. हा बघा, हा आपला सचिन आहे आणि हे दिशा ही वरची काय? उत्तर. खालची कुठली असते? दक्षिण. इकडची कुठली असते? पूर्व. इकडची कुठली असते? पश्चिम. बरोबर आहे. तर हा उत्तरेकडे तोंड करून आपला सचिनला आपण इथे उभे केलं. बरोबर आहे. तोंड उत्तरेकडे आहे. त्याच्यानंतर काय म्हणतं? तो सरळ उत्तरेकडे तोंड करून उभा आहे. तो सरळ किती? 10 किलोमीटर चालतो. 10 किमी. आता त्याला पळवूया तिथून 10 किमी वरती. हा, जा रे बाबा 10 किमी. हा गेला. ह्या किती किमी गेला? 10 किमी. बरोबर आहे. आता तोंड त्याचं उत्तरेकडेच आहे. परत काय म्हटलेलं आहे ते बघूयात. उजवीकडे वळतो. आता मला सांगा, याचा उजवा हात कुठला? हा उत्तरेकडे बघतोय. तर उजवा हात कुठला? हा उजवा, राईट, आणि हा लेफ्ट. हा उजवा आणि डावा. आता उजवीकडे वळतो. हे बघा, उजवीकडे 4 किमी चालतो. म्हणजे कुठलीकडे? आता लेफ्ट कडे वळेल का राईट कडे? म्हणजे क्लॉकवाईज ना, राईट कडे. उजवीकडे ह्या 4 किमी. खूप मोठं अंतर झालं आणि इथपर्यंत घेऊयात. हे 4 किमी चालला. बरोबर आहे. 4 किमी चालल्याच्या नंतर परत उजवीकडे वळून 15 किमी चालतो. परत काय करतो तो? आता उजवीकडे वळतो, म्हणजे क्लॉकवाईज वळतो. हे किती? 15 किमी. म्हणजे हे 10 पेक्षा जास्त आलं पाहिजे, 15. ठीक आहे. हे किती झालं? 15 किमी. बरोबर आहे. आता इथपर्यंत तो आलाय 15 किमीला. ठीक आहे. त्याच्यानंतर शेवटी उजवीकडे वळून 16 किमी चालतो. आता तो मूळ स्थानापासून किती किमी अंतरावर आहे? नंतर तो उजवीकडे वळून किती किमी चालतो म्हटलेलं आहे? एकदा बघून घेतो, परत कन्फ्युजन नको व्हायला. 16 किमी. बरोबर आहे. आता इथून तो काय करतो? उजवीकडे वळतो, म्हणजे इकडे जातो. किती? 16 किमी. बरोबर आहे. हा संपूर्ण 16 जातो. परंतु बघा, त्याचं इथून इथलं अंतर, हे शेवटचं अंतर आपल्याला काढायचं आहे. हे बघा, आता अशी रेषा मारली. हा कर्ण होतो का? म्हणजे पायथागोरसचा प्रमेय इथे लागतो. हा झाला पाया, ही झाली उंची, हा झाला कर्ण. आता ही बाजू आपल्याला माहित नाही म्हणाल तर माहित नाही कशी? माहित आहे ना आपल्याला.
कारण की हा अंतर किती आहे 15 आहे आणि हे किती आहे 10 आहे. म्हणजे 15 मधून 10 गेले किती राहतात तो 5. म्हणजे पाया किती झाला 5. उंची किती झाली 5 आणि पाया आता हा अंतर 16 आहे बरोबर आहे. हे टोटल अंतर आहे ना 16 आहे बरोबर आहे. आता 16 आणि हे पहिले वरचे 4 आहेत ना माहिती आहे ना. हे पहिले 4 16 मधून 4 गेलं किती राहतात 12 ना. ओके म्हणजे पाया झाला किती 12 आणि उंची आता कर्ण काढायचा आहे. म्हणजे पायथागोरसचा प्रमेय काय म्हणतो कर्ण वर्ग बरोबर एक बाजू पाया वर्ग उंची वर्ग किंवा एक बाजू दुसरी बाजू असे म्हणता येईल. पाया वर्ग पाया किती आहे 12 12चा वर्ग अधिक उंची वर्ग उंची किती आहे 5चा वर्ग बरोबर आहे. ठीक आहे. आता यांचा वर्ग केला कर्ण वर्ग बरोबर आहे. आता 12चा वर्ग किती आहे बरोबर 12चा वर्ग 144 आणि 5चा वर्ग 25. 144 अधिक 25 किती झालं 169. हे काय आहे आता कर्ण वर्ग आहे इकडं बरोबर आहे कर्ण वर्ग बरोबर म्हणून 169चा वर्गमूळ काढावं लागेल. 169चं वर्गमूळ काय आहे तर 169चं 13 आहे. म्हणून हे कर्ण किती येईल हा कर्ण जो काही आहे तो येईल 13. म्हणून उत्तर किती येईल आता 13 आहे ऑप्शन मध्ये. पहिला ऑप्शन प्रश्न क्रमांक 9चा पहिलं जे काही उत्तर आहे ते पहिलं ऑप्शन आहे म्हणजे 13 किमी बरोबर आहे. म्हणजे तो इथून जो काही इथलं जो काही अंतर आहे हा स्टार्ट टू एंड पर्यंतचं अंतर हे 13 किमी आहे. ठीक आहे लक्षात घ्या. चला अशा प्रकारे संपलेले आहे. पुढचे प्रश्न बघूयात. हे काय चालू घडामोडीचे संदर्भात आहे याच्यावरती आपलं दुसरा व्हिडिओ येईलच. ठीक आहे. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर परत आठवण करून देतो सबस्क्राईब करून घ्या. कारण की 2011 पासूनचे सर्व एमपीसीचे प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण आपण प्रत्येक दिवसाला एक प्रश्नपत्रिका टाकणार आहोत. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.